साहेब, माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा. परंतु अशी चूक कधी परत होणार नाही. अरे, पण तुझ्या चुकीमुळे आमचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई कोण आम्हाला देईल? मी जेव्हा तुझा ह्या महिन्याचा पगार कट करून तेव्हा तुला समजेल. असे करू नका साहेब. माझी बायको माझ्या पगारावरती जीवन जगत आहे. माझी बायको खूप आजारी आहे. तुम्ही जर माझा पगार कट केला तर मी माझं कुटुंब कसं सांभाळू? आमचे जगणे मुश्किल होऊन जाईल. आणि एका गाडीचा चाक माझ्या पायावर गेला आहे काल. त्यामुळे माझ्या पायाला देखील दुखापत झाली आहे. मालक, आम्हा गरिबांना तुमचाच तर आधार आहे. असे बोलून गोविंदराव रडू लागले. त्यांनी आपल्या मालकाचे पाय पकडले, पण तो मालक त्यांना लाथा मारून निघून गेला. आणि गोविंदराव विनंती करत राहिले की मालक, असे करू नका. माझी बायको उपाशी मरून जाईल. गोविंदरावांचे वय 65 वर्षाचे होते, पण ह्या वयामध्ये मजूर म्हणून काम करण्याची त्यांच्यावरती वेळ आली होती. गोविंदराव आपल्या बायकोसोबत गीताबाईंसोबत एकटेच राहत होते आणि मुलाच्या सुधीरच्या शिक्षणासाठी त्यांनी सर्व काही गमावले होते. आपली सर्व थोडीफार जी काही जमापुंजी विकून त्यांनी सुधीरला ऑस्ट्रेलियाला पाठवले होते. गोविंदरावांचं स्वतःचं कपड्याचं दुकान होतं, जे काळाच्या ओघात तोट्यात गेले आणि ह्याच कारणामुळे ते रस्त्यावर आले होते. जास्त शिकलेले नव्हते, त्यामुळे त्यांना चांगले काम मिळणे अवघडच झाले होते. आणि म्हणूनच त्यांना नाइलाजाने पेट्रोल पंपावरती काम करावे लागत होतं. शेवटी पोटाचा प्रश्न होता, त्यामुळे असे काम करण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला नाही. त्यांनी सुधीरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यासाठी जे घर गहाण ठेवले होते ते सुद्धा व्यवसाय बंद झाल्यामुळे जप्त झाले होते. आपण किती त्रासात आहोत याबद्दल त्यांनी सुधीरला काहीही देखील माहिती होऊ दिले नाही, कारण त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय यायला नको. त्यांची बायको नेहमी म्हणायची, आपले दिवस कधी बदलतील? तुम्ही ह्या वयात सुद्धा किती कष्ट करतात, कोणास ठाऊक आपल्या मुलाचे सुख कधी मिळणार आहे, कधी सुधीर नोकरी मिळेल आणि आपण कधी सुखाने 2 घास खाणार. गोविंदराव गीताताईंना धीर द्यायचे. ते म्हणायचे, गीता, सुधीर आपला एकमेव आधार आहे. तोच आपली शेवटची आशा आहे. एकदा त्याला मोठा माणूस होऊ दे, मग बघ आपल्याला ह्या झोपडपट्टीतून आलिशान बंगल्यात घेऊन जाईल. असं काही वेळाने गोविंदरावांनी गीताताईंना डोकं दुखत असल्याचे सांगून चहा मागितला. तेव्हा गीताताई चहा बनविण्यासाठी किचनमध्ये गेल्या, पण त्यांनी पाहिले तर डब्यात साखर नव्हती आणि दूधही थोडेच होते. त्यामुळे त्यांनी कसं तरी दुधामध्ये पाणी घातले आणि बिना साखरेचा चहा बनवून आणला. तेव्हा गोविंदराव गीताताईंना म्हणाले, हे काय गीता, तू तुझ्यासाठी चहा आणला नाही? तुलाही कालपासून ताप आला होता. चहा प्यायलीस तर तुलाही थोडं बरं वाटेल. गीताताई म्हणाली, नको, माझी अजिबात इच्छा नाही चहा पिण्याची. पण पाण्यासारखा चहा पिल्यानंतर त्यांना समजले की घरामध्ये दूध आणि साखरही नव्हती. पण काहीही न बोलता गोविंदराव चहा पिले. उदास मनाने होऊन गोविंदराव म्हणाले, गीता, आपलेही हेही दिवस निघून जातील. तेव्हा गीताताई नाराज होऊन म्हणाल्या, हो, आपले दिवस नक्की बदलतील, पण बरेच दिवस झालेत सुधीर सोबत आपले बोलणे देखील झाले नाही. यावर गोविंदराव म्हणाले, अगं, तो रात्रंदिवस अभ्यास करतो. आता जर तू सारखीच त्याला फोन लावून बसशील तर त्याचे अभ्यासात लक्ष कसे लागेल? आणि काही दिवसांपूर्वीच तर त्याने सांगितले होते की त्याच्या परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे आपण त्याला व्यत्यय करणे योग्य नाही. गीता, सुधीरचा अभ्यासक्रम 5 वर्षाचा होता, पण कोणास ठाऊक 7 वर्ष झाले तरीही सुधीर आला नव्हता. एके दिवशी अचानक त्याचा फोन आला. तेव्हा गोविंदराव खूप आनंदी झाले होते आणि त्यांनी आपल्या बायकोला आवाज दिला, गीता, ए गीता, लवकर इकडे ये, सुधीरचा फोन आला आहे. गीताताई जेवण बनवत होत्या, पण मुलाचा फोन आला की ऐकताच त्यांनी पटकन हात धुतला आणि फोनवर बोलण्यासाठी आले. तेव्हा गोविंदरावांनी फोन स्पीकरवरती ठेवला. पलीकडून सुधीर म्हणाला, बाबा, तुम्ही दोघे कसे आहात? गोविंदराव म्हणाले, आम्ही ठीक आहोत बाळा, तू कसा आहेस? आणि तुझे शिक्षण कधी पूर्ण होणार आहे?
आता बस कर ना बाळा, तू इकडे ये निघून बरं. लवकर, आम्हाला तुझी खूप आठवण येते. आता तुझ्याशिवाय राहवत नाही. गीताताई म्हणाल्या, सुधीर, तू तर म्हणाला होतास 5 वर्षांचा कोर्स आहे, पण तुला तिकडे जाऊन 7 वर्ष झाली. असे बोलताना गीताताईंचा कंठ दाटून आला, पण लगेचच त्यांनी स्वतःला सावरले. बराच वेळ सुधीर आपल्या आईबाबांसोबत बोलत होता, पण त्याला हे ठाऊक नव्हते की त्याचे आईवडील किती खडतर आयुष्य जगत आहे. 2 वेळेच्या जेवणासाठी किती काबाड कष्ट करत आहे. पण 4 वर्ष शिक्षण पूर्ण होऊन देखील 7 वर्ष गेली. सुधीरला भारतात यायला उशीर का होतोय हे गोविंदरावांना काही समजले नव्हते. याबद्दल गोविंदराव जेव्हा त्याला काही विचारायचे तेव्हा तो असे काही बोलायचा की त्याचे बोलणे गोविंदरावांना काही कळत नव्हते आणि तेही कमी शिकलेले असल्यामुळे गप्प बसायचे. 4 महिन्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा सुधीरचा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की तो ऑस्ट्रेलियावरून भारतात परत येत आहे. हे ऐकून आई वडिलांना खूप आनंद झाला. गोविंदराव आपल्या बायकोला म्हणाले, गीता, आता सुधीर आला ना तेव्हा मी त्याला आपली खरी परिस्थिती सगळी सांगणार आहे. त्यालाही कळू देत त्याच्यासाठी आपण किती हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. गीताताई म्हणाले, हे पा, तुम्ही त्याला आल्याबरोबर लगेच काहीही सांगू नका. त्याला खूप वाईट वाटेल आणि आता मला त्याच्या डोळ्यातील पाणी सहन होणार नाही. आपला मुलगा सर्व काही सांभाळून घेईल. माझं बाळ परत येत आहे ना, तर मग आता फक्त चांगले आणि चांगलेच होणार आहे. त्यामुळे आई वडील आता दिवस मोजू लागले की केव्हा आमचा मुलगा येईल आणि त्याला डोळे भरून पाहता येईल. मुलगा येण्याचा 1 दिवस मोजता मोजता अखेर तो दिवस आला जेव्हा सुधीर घरी परत येणार होता. आज पहाटे सुधीर येणार होता, पण तो रात्रभर आई वडील आपल्या मुलाची येण्याची वाट पाहत झोपलेच नव्हते. गीताताई म्हणाल्या, अहो, आपला मुलगा इथे कसा येईल, कारण ह्या घराचा पत्ता तर त्याला ठाऊकच नाही. तेव्हा गोविंदराव म्हणाले, गीता, आता जेव्हा त्याचा फोन येईल तेव्हा मी त्याला सांगेल, तो सहज इथे येईल. कशी तरी सकाळपर्यंत त्यांनी वाट पाहिली, पण अजूनही सुधीरचा काही फोन आला नव्हता. त्यामुळे बेचैन झालेल्या गीताताई म्हणाल्या, अहो, सुधीरचा फोन आला नाही, तो आपल्या जुन्या पत्त्यावर तर गेला नसेल ना. गोविंदराव सुद्धा बेचैन झाले होते, कारण सुधीरने दिलेल्या वेळेनुसार तो आतापर्यंत इथे पोहोचायला हवा होता. त्यांनी गीताताईंना धीर दिला आणि म्हणाले, हे बघ गीता, तो बहुतेक कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकला असेल किंवा मग त्याची फ्लाईट लेट झाली असेल, येतच असेल. त्यामुळे तू अजिबात जास्त काळजी करू नकोस. आज दोघे आपल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा स्वतःच देत होते. शेवटी एक आई वडील होते ना ते. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ झाली होती, पण अजूनही सुधीर आला नाही आणि नाही त्याचा फोन आला होता. दोघेही नवरा बायको खूप टेन्शन मध्ये आले होते. इकडे तिकडे बेचैन होऊन फिरत होते. सतत त्यांची नजर दरवाजाकडे जात होती. येणाऱ्या रस्त्याला पाहत होती. रात्र व्हायला आली होती, पण सुधीरचा अजूनही फोन आला नाही. गोविंदरावांनी त्याला फोन लावून पाहिलं तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. पण असे काय झाले होते म्हणून सुधीर अजून देखील घरी पोहोचला नव्हता, हा प्रश्न दोघांनाही पडला. दिवस सरला, त्यानंतर आठवडा सुद्धा गेला. गोविंदरावाने सर्व वर्तमानपत्रे चाळली. कुठेही विमानाचा अपघात वगैरे तर झाला नसेल ना, पण तेव्हाही त्यांच्या हाती निराशाच लागेल. जवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी बातम्या सुद्धा ऐकल्या, पण काहीच समजू शकले नाही. असे करता करता 1 महिना उलटून गेला, पण कोणतीही बातमी आलीच नाही. गोविंदराव आणि गीताताई आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी व्याकुळ झाले होते. त्यांच्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मुलाच्या काळजीने तर दोघे अर्धे मेले होते. गोविंदरावांचे डोळे आपल्या मुलाच्या आठवणीने भरू नयेत. म्हणाले, गीता, कुठे असेल ग आपला मुलगा? त्याच्यासोबत काही अनर्थ तर झाला नसेल ना? गीताताई म्हणाल्या, मला सुद्धा असेच वाटते. काहीतरी घडलं असेल, पण कोणास ठाऊक माझा बाळ कसा असेल. आई वडील दिवस रात्र मुलांसाठी बेचैन झाले असायचे. त्यानंतर 1 वर्ष निघून गेले, पण सुधीर काही आलाच नाही. रोज दोघे सुधीरचा फोटो पाहून त्याच्या आठवणीत रडायचे. सुधीरला शोधून काढण्याचा कोणताही मार्ग त्यांना सुचत नव्हता आणि एवढा लांब जाणे त्यांच्यासाठी सोपेही नव्हते.
आधीच सुधीरवर एवढे पैसे खर्च करताना त्यांची कंबर वाकली होती. त्यामुळे पुन्हा एकदा गोविंदराव आपल्या कामाला लागले होते. शेवटी हा पोटाचा प्रश्न होता. ते जेवढी मेहनत करायचे त्यातून फक्त 2 वेळची भाकरी कमवू शकत होते. पण सुधीरच्या काळजीने आणि त्यांच्या आठवणींमध्ये दोघांचे शरीर जीर्ण होत चालले होते. एके दिवशी गोविंदराव म्हणाले, गीता, मी खूप थकलोय. मला आता असली कामे होत नाही, पण माझा नाईलाज आहे. तेव्हा गीताताई पटकन म्हणाल्या, मग तुम्ही हे काम सोडून द्या बरं. गोविंदराव म्हणाले, मी जर काम सोडले तर आपण दोघे जे 2 घास खातोय ते सुद्धा मिळणार नाही गीता. गीताताई गप्प बसला. पण आपणही काहीतरी काम करून पतीला हातभार द्यावा असे त्यांना वाटू लागले. गोविंदरावांनी आपल्या बायकोला घराबाहेर जाऊन काम करण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आज 1 तासानंतर गोविंदराव मजुरी करून परत आले. त्यांना ह्या वेळेस घरी आलेले पाहून गीताताई चकित झाल्या. त्या म्हणाल्या, काय झाले? आत्ताच तर गेला होतात, 1 तासांमध्ये काम करून परतही आलात. तब्येत ठीक नाही आहे ना तुमची? हे ऐकताच गोविंदरावांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यानंतर काही वेळ गप्प राहिल्यानंतर ते भिंतीचा आधार घेत बसले आणि म्हणाले, गीता, मालकाने मला कामावरून काढून टाकले आहे. ते मला उद्यापासून कामावर येऊ नकोस असे बोलले आहेत. नवऱ्याचे बोलणे ऐकून गीताताई काळजीत पडल्या. त्या म्हणाल्या, अहो, आता आपले कसे होईल? गोविंदराव म्हणाले, आता मला दुसरे काम शोधावे लागेल. तेव्हा गीताताई म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा काहीतरी काम करीन. 2 घरची स्वयंपाकाची कामे घेतली तर 4 पैसे मिळतील. तुम्ही फक्त ह्या वेळेस काही बोलू नका. हे ऐकताच गोविंदरावांचा अहंकार जागा झाला. ते म्हणाले, नाही गीता, तू असले कामे करणार नाही. मी तुला नेहमी एखाद्या राणीसारखे ठेवले आहे. गीताताई म्हणाल्या, पण आता आपली वेळ खराब आहे. अगं गीता, यांनी काय फरक पडतो? हे बघ, मी दुसरे एखादे काम शोधतो, तू काळजी करू नकोस. नेहमीप्रमाणे गोविंदराव असे बोलले. तेव्हा गीताताई पुन्हा गप्प बसल्या, कारण त्यांना आता यापुढे काही बोलू शकत नव्हत्या. त्यांना आपल्या पतीला दुःख द्यायचे नव्हते. पण गीताताई काही बोलल्या नसल्या तरी त्यांनी काम करण्याचे मनोमन ठरवले होते. आता रोज संध्याकाळी गीताताई मंदिरात जाऊ लागल्या. जाताना त्या आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, मी मंदिरात चालले आहे, थोड्या वेळाने परत येईल. गोविंदराव तर आधीच देवावर नाराज झाले होते, कारण त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे ते म्हणाले, मंदिरात जायची काय गरज आहे? कितीतरी दिवसांपासून आपण देवाकडे याचना करत आहोत, प्रार्थना करत आहे, पण त्याच्या कानापर्यंत आपल्या आईवडिलांची आर्तहाक पोचलीच नाही. काही नाही ग गीता, तू देव सुद्धा ना फक्त श्रीमंतांचेच बोलणे ऐकतो, गरिबांसाठी त्याचे दरवाजे बंद आहेत. पतीचे बोलणे ऐकून गीताताईंनी मागे वळून पाहिले आणि म्हणाल्या, उशिरा का होईना पण देव आपले नक्कीच ऐकेल. असे बोलून गीताताई मंदिरात निघून गेल्या. मंदिरात गेल्यावर दर्शन घेतल्यानंतर त्या तिथेच बसल्या. त्या एकटक देवाकडे पाहून डोळ्यात पाणी आणून त्या रडत असलेले पाहून पुजाऱ्याने पाहिलं आणि त्या म्हणाल्या, काय ताई, काय झालं आहे? तुम्ही का रडत आहात? तेव्हा गीताताईंचा अश्रूंचा बांध फुटला. पुजाऱ्याने त्यांना धीर दिला. काही वेळाने त्या शांत झाल्या आणि गीताताईंनी घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्या म्हणाल्या, पुजारी काका, आमच्या मुलाचा काहीच पत्ता लागला नाही. तो कुठे आहे? ह्या जगात आहे की नाही काहीच समजत नाही. माझा नवरा मोलमजुरी करून कसे तरी 4 पैसे कमवत होता, तेही बंद झाले आहे. देव आमची कसली परीक्षा घेत आहे कोणास ठाऊक. पुजारी काका म्हणाले, ताई, ज्याचे कोणी नसते त्याची काळजी घ्यायला देव सुद्धा असतो. अगदी तुम्ही योग्य वेळी इथे आला आहात. मंदिराची साफसफाई करणारा मुलगा श्याम त्याच्या आईच्या तब्येत ठीक नसल्याने त्याच्या गावी गेला आहे. त्यामुळे माझ्याकडे तुमच्यासाठी मंदिराची साफसफाई करण्याचे काम आहे. जर तुम्हाला आवडेल तर करा, त्या बदल्यात पैसे मिळतील आणि प्रसादाच्या रूपाने जेवणही मिळेल. पुजाराचे बोलणे ऐकून गीताताईंच्या डोळ्यातून चमक आली आणि त्यांनी पटकन आपले अश्रू पुसले आणि म्हणाले, मी हे काम करायला तयार आहे. पुजारी म्हणाले, ताई,
मंदिराची साफसफाई करण्यासोबतच तुम्हाला रोज सकाळी मूर्ती स्वच्छ करून देवासमोरची सुकलेली फुलं वगैरे काढावी लागतील. गीताताईंनी आणखी काय हवे होते? त्यांनी हे काम करण्यास देखील तयारी दाखवली. एवढी चांगली सेवा करण्याची संधी मिळत आहे आणि पैसे सुद्धा मिळत आहे. त्यामुळे गीताताई खूप आनंदी होऊन पुजाऱ्याचे आभार मानले आणि त्या पटकन घरी आल्या आणि याबद्दल त्यांनी गोविंदरावांना सांगितले. तेव्हा गोविंदरावांनी देखील हे काम करण्यास परवानगी दिली, कारण देवाच्या घरचे काम होते जे फुकताही करता आले असते, पण त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांना त्या कामाचे पैसे हवे होते. आता दररोज गीताताई मंदिरामध्ये जाऊन साफसफाई करायचे आणि त्या बदल्यात पुजारी त्यांना मंदिरात आलेल्या लोकांनी देवाला अर्पण केलेली फळे, मिठाई सर्व काही गीताताईंना द्यायचे आणि पैसेही द्यायचे. त्यामुळे गीताताई आणि गोविंदराव यांना एक आधार मिळाला होता. कशी तरी जीवनाची गाडी सुरू होती. एके दिवशी गीताताई जेव्हा मंदिराची स्वच्छता करत होत्या त्यावेळेस तिथे एक महिला आली आणि ती पुजाऱ्याला म्हणाली, पुजारी काका, मी सोनाली, परवा माझ्या आईचे श्राद्ध आहे. तुम्ही 11 ब्राह्मणांना घेऊन या आणि सेवा करण्याची संधी द्या. गीताताई काम करताना पाहून ती महिला गीताताईंना म्हणाली, काकी, तुम्ही श्राद्धाचा स्वयंपाक बनवाल का? जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर त्या बदल्यात मी तुम्हाला चांगली रक्कमही देईल. तुम्हाला 40 लोकांचं जेवण बनवायचं आहे. गीताताईंनी काहीतरी विचार केला आणि त्यांना पैसे मिळणार होते, चांगली कमाई होईल ह्या विचाराने त्या खूप खूप खुश झाल्या. 40 लोकांचा स्वयंपाक बनवण्यास तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याला न सांगता स्वयंपाक बनवण्यासाठी सोनालीने दिलेल्या पत्त्यावर निघून गेला. श्राद्धाच्या जेवणासाठी बऱ्याच स्त्रिया आल्या होत्या. त्यामध्ये एक खूप सुंदर स्त्री आली होती जी परदेशातील होती. ती सोनालीची शेजारीणच होती. सुंदर अशा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये गोरी गोरी असलेली ती स्त्री खूपच आकर्षक दिसत होती. गीताताई जेवण वाढत असताना त्यांचे लक्ष तिच्याकडे गेले. त्या परदेशी बाईने आधीच जेवण खाल्ले, शिरापुरी खाल्ली. ती बोट साठत राहिली. तिला ते जेवण खूप आवडले. जेव्हा सर्व ब्राह्मण जेवण करून निघून गेले तेव्हा गीताताईंनी सुद्धा कामाचे पैसे घेऊन जातच होत्या की तेव्हा नोबिता नावाची परदेशी स्त्री अडखळत मराठी भाषेत म्हणाली, आंटी, तुम्ही माझ्या घरी येऊन रोज भारतातील जेवण बनवशाल का? त्या बदल्यात मी तुम्ही म्हणशाल तेवढे पैसे देईन, कारण तुमच्या हातामध्ये काहीतरी जादू आहे आणि ती खरंच तुम्ही खूप छान प्रकारे जेवण बनवता. प्लीज याल का? तिचे बोलणे ऐकून गीताताई खूपच खुश झाल्या आणि हे काम करण्यास देखील तयार झाल्या. पण या बदल्यात आपल्या नवऱ्याला सांगणे त्यांना योग्य वाटले नाही, कारण त्यांना ठाऊक होते की ते कधीच त्यांना अशी कामे करू देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी मंदिरातील काम संपवून गीताताई त्या परदेशी महिनेने दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्या. तिथे जाऊन त्यांनी त्या आलिशान घरामध्ये एकापेक्षा एक भारतीय पदार्थ बनवले. संपूर्ण घर जेवणाच्या सुवासाने दरवळत होते. जाताना नोबिता गीताताईंना म्हणाली, थँक्यू सो मच. जर माझ्या नवऱ्याला हे पदार्थ आवडले तर ते खूप खुश होतील. मग तुम्ही रोज इथे येऊन जेवण बनवाल ना? गीताताईंना ह्यापेक्षा चांगली संधी आणखी कुठे मिळणार होती? 1-2 दिवसात 2 कामे करून कमाई वाढत होती. मग त्या हे काम का सोडतील? त्यामुळे नोबिताच्या घरी स्वयंपाक करण्यास तयार झाल्या. पण त्यांनी आपल्या नवऱ्याला न सांगण्याचा निश्चयच केला होता. आता रोज संध्याकाळी गीताताई तिथे जायच्या आणि 2 तासात स्वयंपाक बनवून आपल्या घरी यायच्या. नोबिताच्या घरच्यांना ते जेवण खूप आवडत होतं. एके दिवशी नोबिता म्हणाली, 2 दिवसानंतर माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला त्याला सरप्राईज पार्टी द्यायची आहे. त्यामुळे चांगले चांगले पदार्थ बनवा. गीताताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा. मंदिराचे काम लवकर करून 12 वाजेपर्यंत तिथे पोहोचल्या आणि तिथे जातात जेवण बनवू लागल्या. संध्याकाळी सर्व पाहुणे मंडळी आली तेव्हा नोबिता म्हणाली, आंटी, केक कट करून झाला आहे. आता तुम्ही पाहुण्यांना जेवण सर्व करा. जेवणाचा वास इतका छान येत होता की जेवण पाहून सर्व पाहुणे त्या जेवणावर तुटून पडले होते. नोबिताचा नवरा म्हणाला, माझ्या आई सुद्धा असेच जेवण बनवायची आणि खरे तर आजकाल जेवणाची चव अगदीच तशी आहे.
नोबिता म्हणाली, अरे हे पदार्थ आपल्या जेवण बनवणाऱ्या आंटीने बनवलेले आहेत. तुझ्यासाठी इंडियन जेवण बनवण्यासाठी त्यांना ठेवले आहे. नोबिताच्या नवऱ्याचा आवाज ऐकून किचनमध्ये काम करणाऱ्या गीताताईंच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या सतत बाहेर लोकांना पाहण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तो माणूस त्यांच्याकडे पाठ करून उभा होता, ज्यामुळे त्याला गीताताई पाहू शकल्या नाहीत. गीताताई स्वयंपाक खोलीमध्ये आपले काम करू लागल्या, पण त्याचा आवाज त्यांच्या कानामध्ये बसला होता. शेवटी गीताताईंनी सर्वांसाठी एक स्वीट डिश घेऊन आल्या. तेव्हा त्यांची नजर नोबिताच्या नवऱ्यावरती पडली. त्याला पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी पदराने स्वतःचा चेहरा लपवला आणि सर्वांना मिठाई वाटली. मिठाई खाल्ल्यानंतर नोबिताच्या नवऱ्याला राहावले नाही आणि तो त्या काकीला पाहण्यासाठी त्यांच्या मागे मागे गेला. तो म्हणाला, नोबिता, मला सुद्धा त्या काकींना भेटायचं आहे. मलाही पाहू देत की त्या काकी कोण आहेत. समोरून येणारा माणूस गीता पाहून गीताताई बेशुद्ध होत होत्या. वाचल्या त्यांनी गीताताई त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नोबिताचा नवरा त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर घुंगट एका मुलाच्या धक्क्याने आपोआप सरकला आणि गीताताई पाहून नोबिताचा नवरा आश्चर्यचकित झाला. दोघेही गप्प बसले होते. नोबिता त्या दोघांकडे पाहून म्हणाली, काकी, हे माझे मिस्टर आहे आणि डार्लिंग, हे आपल्या जेवण बनवणाऱ्या काकी आहेत. यांच्याच हातचे जेवण तुला तुझ्या मदरसारखे वाटत आहे ना? नोबिताचे बोलणे ऐकून गीताताईंनी डोळे पुसले, पण त्या काही देखील बोलल्या नाहीत. नोबिताचा नवरा दुसरा तिसरा कोणीही नसून गीताताईंचा मुलगा सुधीर होता, जो योगायोगाने त्यांच्यासमोर उभा होता. नशीब अशा प्रकारे आपल्या मुलाची भेट घडवून देत असते, त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. आज गीताताई स्वतःच्या मुलाच्याच घरी एका कामवालीच्या रूपात उभ्या होत्या आणि तो समोर मालक म्हणून उभा होता. सुधीर आईच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. इकडे तिकडे पाहत होता आणि पार्टी संपल्यावर त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. गीताताईंचे हातपाय थरथरत होते. आज त्यांचा आपल्या मुलासोबत सामना झाला होता. त्या विचार करत होत्या की आता ही बातमी घरी जाऊन आपल्या नवऱ्याला कशी सांगायची. ते तर ही बातमी ऐकताच जिवंतपणे मरून जातील की त्यांचा मुलगा ह्याच शहरात राहत असूनही आपल्या आई वडिलांना कधीही भेटायला आला नाही आणि नाही त्याने कधी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. गीताताई एवढा मोठा धक्का आपल्या पतीला देऊ इच्छित नव्हते. त्यांनी ही गोष्ट लपवण्याचा निर्णय घेतला आणि आता गीताताई एका नोकराप्रमाणे मुलाच्या घरी कामावर येत जात होत्या. जर समोर कधी सुधीर आला तर त्या पाहतही नव्हत्या. असेच 2-4 दिवस गेले. एके दिवशी गीताताईंना घरी यायला उशीर झाला. तेव्हा गोविंदरावांना त्यांची काळजी वाटू लागली. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते मंदिरात निघून गेले. तिथे गेल्यावर त्यांना समजले, त्यांच्या कामाबद्दल ठाऊक झाले. गोविंदराव पुजाऱ्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यावर नोबिता बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही कोण आहात? गोविंदराव म्हणाले, मी गीताचा पती आहे, जी इथे स्वयंपाकाचे काम करत आहे. आज तिला घरी यायला खूपच उशीर झाला, त्यामुळे विचारायला आलो आहे. अंकल, त्या तर केव्हाच निघून गेल्या. तिथे बोलणे ऐकून गोविंदराव तिथून निघालेच होते की तेवढ्यात एक मोठी गाडी आली आणि सुधीर त्या गाडीतून उतरला आणि नोबिताला म्हणाला, डार्लिंग, आज मी येणे जाणे आधीच तू दरवाजा उघडलास. हा ओळखीचा आवाज ऐकून गोविंदराव मागे वळून पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. सुधीरला सुद्धा अनेक वर्षांनी आपल्या वडिलांना पाहून घामच फुटला. समोर मुलगा उभा होता आणि बहुतेक त्याची ही बायको आहे. त्याला पाहून गोविंदरावांना खूप राग आला. त्यांना असे वाटले की याला आत्ताच्या आत्ता जाब विचारावा की त्याने आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांशी असे का केले, का त्यांना मरणाच्या दारामध्ये सोडून दिले. पण तेवढ्यात त्यांना गीताची आठवण आली आणि ते तिथून निघून गेले. जेव्हा गोविंदराव घरी आले तेव्हा त्यांना पाहून गीताताई म्हणाले, तुम्ही कुठे गेला होतात? मी केव्हाची तुमची वाट पाहत आहे. गोविंदराव म्हणाले, अगं, इथे जवळच पाय मोकळे करायला गेलो होतो. गोविंदरावांनी आपल्या बायकोपासून ही गोष्ट लपवली
आणि क्षणभर थांबून म्हणाले, गीता, आपण हे शहर सोडून जाऊया. मला काही हे शहर आवडले नाही. गीताताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, का का सोडून द्यायचे आपण हे शहर? एक तर मुश्किलीने मला काम मिळाले आहे आणि नवीन शहरात जाऊन काय करायचं आहे? गोविंदराव म्हणाले, सर्व काही होईल, तू काळजी करू नकोस. मी विचार केला आहे, पण मला आता इथे एक क्षणही राहायचे नाही. पण ह्या वेळेस गीताताईंचे मन आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकण्यास तयार नव्हते, कारण त्या कधी कधी आपल्या मुलाला समोरून पाहू शकत होत्या. त्यामुळे त्यांना बरे वाटायचे. गीताताईंना नोकर म्हणून का होईना, पण आपल्या मुलाजवळ राहायचे होते. दुसऱ्या दिवशी गोविंदरावांची तब्येत बिघडल्याचा बहाणा केला की इच्छा असूनही गीताताई मंदिरात जाऊ शकल्या नाही आणि सुधीरच्या घरी काम करण्यासाठी सुद्धा जाऊ शकले नाहीत. गीताताईंना काळजी वाटू लागली की कोणास ठाऊक आज माझा मुलगा काय खाईल. माझे आजचे जेवण तर तो पोट भरून करत होता, पण आज मी त्याला नाही म्हटल्यावर बाहेरचे कसले तेलकट मसालेदार जेवण ऑर्डर करेल. असले जेवण केल्यावर त्याची तब्येत बिघडणार नाही ना, असा विचार त्या मनातल्या मनात करत होत्या. एक दिवस कसा तरी गेला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच गोविंदरावांनी आपले सामान बांधाबांध करायला सुरुवात केली. गीताताई यांना हे सर्व करताना पाहून चकित झाले आणि म्हणाले, काय करत आहात तुम्ही? गोविंदराव म्हणाले, तुला दिसत नाही का, मी सामान बांधत आहे. तो सुद्धा मदत कर, काम लवकरात लवकर होईल. त्यानंतर ती खोली रिकामी करून आपल्याला ट्रेन पकडायची आहे. हे ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यांना असे वाटले की जणू काही त्यांना करंटच लागला आहे. त्यांनी विचारले, पण गोविंदराव काहीही बोलले नाहीत. मग गीताताई म्हणाल्या, मी पुजाऱ्याला सांगून येते की मी उद्यापासून कामावर येणार नाही. तुम्ही दुसरे कोणाला तरी कामावर ठेवा. गोविंदरावांनी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या थांबल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पाठीमागून आवाज दिला, गीता, मंदिरामध्येच जा. मंदिरात जाणार असल्याचे सांगून दुसरीकडे जाऊ नकोस, नाहीतर आपली ट्रेन सुटेल. पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गीताताई निघून गेल्या. गीताताईंनी आधीच पुजाऱ्यांना त्या उद्यापासून येणार नसल्याचे सांगितले आणि मग त्यानंतर नोबिताच्या घरी जायला निघाल्या. गडबडीमध्ये रस्ता पार करत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात गीताताईंना खूप मार लागला. बघता बघता खूप गर्दी झाली. त्या गर्दीमध्ये एका व्यक्तीने त्यांना ओळखले, जो दररोज मंदिरात जात होता, त्यांना पाहत होता आणि त्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि पुजारी काकांना ही बातमी दिली. तिकडे गोविंदराव वाट पाहून अस्वस्थ झाले होते. मी जाऊ नको म्हणालो होतो, मला ठाऊकच झाले आहे की ती त्या नालायक मुलाच्या घरी गेली असेल, त्यामुळे आपल्याला इतका त्रास सहन करावा लागला आहे. तोच मुलगा नालायक तिला प्रिय वाटू लागला आहे, ज्याला आपल्या आई वडिलांची काळजी नाही, जो बंगल्यामध्ये राहून आपल्या आईला घरामध्ये नोकर म्हणून ठेवतो. अशा मुलांपेक्षा निपुत्रक राहिले असते तर खूपच केव्हाही चांगले झाले असते. गोविंदरावांचा राग अजिबात शांत झाला नव्हता की तेवढ्यात कोणीतरी येऊन त्यांना त्यांच्या अपघाताबद्दल सांगितले. तेव्हा गोविंदराव ही बातमी ऐकताच मोठमोठ्याने रडू लागले आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिले तर गीताताई आयसीयू मध्ये होत्या. गीताताईंना श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे ऑक्सिजनवर ठेवल्या होत्या. गोविंदराव आयसीयूच्या बाहेर जमिनीवर भिंतीला टेकून रडत बसले होते. त्यांची बायको त्यांचा एकमेव आधार होती. इकडे नोबिताने बराच वेळ गीताताईंची येण्याची वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी विचारपूस करण्यासाठी मंदिरात पोहोचले आणि अपघाताची माहिती मिळताच तिने सुधीरला फोन केला. ती म्हणाली, सुधीर, त्या जेवण बनवणाऱ्या आंटींचा ऍक्सिडेंट झाला आहे, तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाशील का? त्या खूप सिरियस आहे. ही बातमी ऐकताच सुधीर हादरून उभा राहिला. तो ताबडतोब ऑफिसमधून बाहेर पडला आणि गाडी चालवताना स्वतःला दोष देऊ लागला. त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. हे सर्व माझ्यामुळे झाले आहे. आई, तू माझ्याचमुळे वनवन भटकत राहिली, पण आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. सुधीरला त्याच्या कृत्याबद्दल आईची माफी मागायचीच होती. दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आईला अशा अवस्थेमध्ये पाहून त्याचे हातपाय थरथर कापू लागले.
खाली बसलेल्या गोविंदरावांची नजर त्याच्यावरती पडली. तेव्हा त्याने सुधीरला धक्का दिला आणि म्हणाले, इथे का आला आहेस तू? तुझ्या आईला खांदा द्यायला आला आहेस का? आज ती फक्त तुझ्यामुळे इथे हॉस्पिटलमध्ये आहे. जर माझ्या गीताला काही झाले तर मी तुला सुट्टी कधीच देणार नाही. चल निघ इथून. नोबिता हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाली होती. हे सर्व काय चालले आहे हे सुधीरला सतत विचारत होती. सुधीरने हात जोडले आणि तो आपल्या बाबांना म्हणाला, बाबा मला माफ करा प्लीज. गोविंदराव खूप चिडले आणि म्हणाले, का माफ करायचे तुला? मी तुला आज तू माझा मुलगा आहेस याची मला लाज वाटत आहे. हे सर्व ह्या गोऱ्या मुलीसाठी केले आहेस तू की गरीब आई वडिलांसोबत राहायला सुद्धा तुला अपमान वाटत होता? तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. तेवढ्यातच डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले, तुम्ही आता पेशंटला भेटू शकता. गोविंदराव रूम मध्ये गेले आणि आपल्या बायकोच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा गीताताईंनी हलकेसे डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाल्या, सुधीर सुधीर. गोविंदरावांचा चेहरा रागाने लाल झाला, पण गीताताईंची अशी अवस्था नव्हती की ते त्यांना काही बोलू शकतील. गीताताईंच्या काळजीमुळे आणि परिस्थिती समजून घेऊन त्यांनी बाहेर जाऊन सुधीरला आत जाण्याचा इशारा केला. तेव्हा सुधीर धावत आत गेला आणि आईचा हात हातात घेत म्हणाला, आई मला माफ कर. तू समोर असताना सुद्धा मी तुला आई बोलू शकलो नाही आणि या जगातला सर्वात नालायक मुलगा आहे मी. या सर्वाला मीच जबाबदार आहे. प्लीज आई मला एकदा माफ कर. सुधीर आईजवळ बसून विनंती करत होता आणि बाजूला उभी असलेली नोबिता प्रश्नार्थक नजरेने हे सर्व पाहत होती. तिला एवढे तरी समजले होते की ही सुधीरची आई आहे, पण असे काय झाले आहे तिला काही समजत नव्हते. काही वेळाने गीताताई झोपल्या. डॉक्टर आले आणि त्यांनी आज त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. हे ऐकताच गोविंदरावांना हायसे वाटले आणि सुधीरने सुद्धा सुटकेचा विश्वास सोडला. त्यानंतर बाहेर येऊन सुधीरने आपल्या वडिलांची माफी मागितली, पण तेव्हा गोविंदराव सुधीरला काहीही बोलले नाहीत. 10 दिवसांपर्यंत गीताताई हॉस्पिटलमध्येच होत्या आणि त्यांचा सर्व खर्च सुधीरने उचलला होता. त्याने नोबिता सर्व काही सांगितले होते आणि नोबिताला सुद्धा ह्या सर्व गोष्टींसाठी नाराजी झाली होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जेव्हा गीताताई आपल्या घरी पोहोचल्या तेव्हा सुधीरला रोज समोर पाहून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. पण अजूनही गोविंदराव आणि त्याला माफ करायला तयार झाले नव्हते. गीताताईंच्या तब्येतीत होणारी सुधारणा पाहून एके दिवशी गोविंदरावांनी सुधीरला घरी येण्यास मनाई केली. सुधीर म्हणाला खूप विनंती करत होता, रडत होता, पण तरी देखील गोविंदरावांनी त्याला घराबाहेर काढले. तेव्हा नोबिताने पुढे येऊन माफी मागितली आणि सुधीरला माफ करण्यास सांगितले. सुधीर हात जोडून म्हणाला, बाबा मला माफ करा. मी त्या दिवशी आल्यानंतर जुन्या घरी गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हते, पण जेव्हा मी तिथे बाजूला राहणाऱ्यांकडून पत्ता घेऊन इथे आलो तेव्हा तुमच्या फाटक्या कपड्यात पेट्रोल पंपावर काम करताना पाहिले आणि मला हे अपमानास्पद वाटले. कारण नोबिता देखील माझ्यासोबत गाडीमध्ये बसलेली होती आणि शर्मेने मी तिला माझे आई वडील कोण आहेत हे सांगू शकलो नाही. पण योगायोगाने आई माझ्याच घरी जेवण बनवण्यासाठी कामाला आली. ज्या दिवशी मी आईला पाहिले तेव्हा मला पश्चाताप होत होता, कारण नोबिता आईबरोबर खूप चांगले वागत होती. नोबिताबद्दल मी मनामध्ये खूपच चुकीचा विचार केला होता, कारण मला असं वाटलं होतं की माझ्या आई वडिलांचे राहणीमान पाहून ती मला सोडून जाईल. पण मी साफ चुकीचा विचार करत होतो, कारण नोबिता आई बरोबर खूप प्रेमाने बोलत होती. तेव्हा गोविंदराव म्हणाले, अरे तुला शिक्षण देण्याच्या नादात आम्ही आमचे राहते घर गहाण ठेवले. त्यानंतर आमचे कपड्यांचे दुकान बंद पडले होते. आमचे होत्याचे नव्हते झाले तरी सुद्धा आम्ही तुला काही कमी पडून दिले नाही. नेहमी तुला पैसे पाठवत राहिलो. स्वतः कंगाल कर्जबाजारी झालो, पण तुला ऐशो आराम दिला. हे फाटके कपडे पाहत आहेस, हे सुद्धा तुझ्या आईने कितीतरी वेळा शिवून मला घालायला लावले. शिळी भाकरी खाऊन दिवस काढले. तुझी वाट पाहत होतो, पण तुझ्याच 5 वर्षांच्या अभ्यासाने
7 वर्षात रूपांतर झाले. आज गोविंदरावांनी आपल्या मनामध्ये कितीतरी वर्ष साठवून ठेवलेले दुःख बाहेर काढले होते. सुधीर म्हणाला, बाबा, मी नोबिता सोबत लग्न करून तिथेच थांबलो होतो. माझे शिक्षण तर तेव्हाच पूर्ण झाले होते. मला लगेच नोकरी सुद्धा लागली होती. नोबिताला भारतामध्ये राहायला आवडत होते, त्यामुळे ती माझ्यासोबत इथे आली. ती श्रीमंत होती, त्यामुळे मी तिला सांगू शकलो नाही की माझे आई वडील गरीब आहेत. हे ऐकताना गोविंदराव सुधीरकडे रागाने बघत होते. तेवढ्यात गीताताईंनी आतून आवाज दिला. गोविंदरावांना आवाज देऊन बोलावले आणि सुधीरला माफ करायला सांगितले. सुधीरने पाय धरून माफी मागत होता, पण त्याच्या बोलण्याने गोविंदरावांवरती काही बिघडले नाही आणि ना त्यांनी सुधीरला माफ करण्यास तयार झाले होते. आता ते सर्वजण एकाच घरात एकाच छताखाली राहत होते. पण सुधीरने त्यांच्यासोबत जे काही केले होते ते गोविंदराव यांनी कधीच विसरले नव्हते आणि यामुळे सुधीरलाही अजूनही आपल्या कृत्याचा, वागण्याचा पश्चाताप होत आहे. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? गीताताईंप्रमाणेच गोविंदरावांनी सुद्धा आपल्या मुलाला माफ करायला पाहिजे होते की नाही? याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.